नमस्कार. नमस्कार. बसा ना. मी मी चहाचं बघते जरा. आज इथे कसं येणं केलं? आमच्या मुलीचं भावनाचं लग्न ठरलंय. आमंत्रण द्यायला आलोय. अरे वा, म्हणजे तुम्ही या सगळ्या पद्धती पाळता वाटतं. नाही म्हणजे आम्हाला आपलं वाटलं की या सगळ्यांवरती तुमचा विश्वास नाही. काय संपत कसं काय, तुमच्या पोरांना आमच्या मुलीला पळवलं ना. आम्हाला वाटलं तुम्ही पण तुमच्या मुलीला सांगितलं असेल की एखादा श्रीमंत मुलगा बघ आणि जा पळून त्याच्याबरोबर. मान्य आहे, चुकलंच त्या दोघांचं. अहो पण त्यावेळेस दोघेही लहान होते, अल्लड वय होतं त्यांचं. आणि ह्या अशा वयात चुका होतात. पण आई वडील म्हणून आपण त्यांच्या चुका पोटात घेऊन त्यांना माफ नको का करायला? मागचं सगळं विसरून जाऊया आणि तुम्ही या लग्नाला येऊन भावनाला आशीर्वाद द्यावात अशी आमची इच्छा आहे. पत्रिका देण्याचं काम तुम्ही केलंय. या लग्नाला कोणीही आमच्यापैकी येणार नाही. त्या दिवशी आमची पण एक पार्टीची मीटिंग आहे. सिंचनाच्या आईला पाठवलं असतं, पण तिलाही काहीतरी काम आहे. चहा घ्या ना. अरे त्याने आपली मुलगी घेतली आहे, आता आणखी चहा कशाला? लग्नाला या नक्की. समोर ठेवा. बरं आहे, निघतो. मी कुंकू लावते. हा, एक मिनिट. बसा ना. येतो. त्यांना असं वाटतं आधीचं सर्व विसरून जावं. पण माझ्या सिंचनाकडे बघितलं ना की संताप अनावर होतो. माझ्या पोरीच्या आयुष्याची वाट लावली यांनी. आता ऑफिशियली तुम्हा सगळ्यांना आमंत्रण देतेय. माझ्या भावना ताईच्या लग्नाला नक्की यायचं. ए देते मॅड, ही घे तुझी पत्रिका. माझ्या ताईच्या लग्नाला यायचं. नाही आलास ना तर बघ. पण मला द्यायची काय गरज आहे, मी तर घरचाच आहे ना. काय? अगं म्हणजे लग्नाचा इन्चार्ज मीच आहे ना, मग कशाला द्यायची पत्रिका? तूच दिलीस ना ड्युटी मला. अरे हो, पण तरीही
पत्रिका तर द्यायला हवीच ना, आणि तसंही तू मित्र आहेस माझा. सो ही घे पत्रिका. ओके. अरे पण तुम्ही सगळे येणार कधी आहात? उद्या सकाळी डायरेक्ट हॉलवर येतो. उद्या? हो विश्वा, उद्या ना माझ्या ताईचं लग्न आहे. आणि एक मिनिट, उद्या नाही, तू आज संध्याकाळपासूनच यायचंस माझ्या घरी. अरे तू आत्ता म्हणालास ना तू लग्नाची ड्युटी घेतलीस मग. ओके ओके, येतो. बाय द वे, मी पळते आता, मला खूप पत्रिका वाटायच्या. ओके बाय. बाय. ए विश्वा, अरे आता तरी बोल. अरे तू जर तिला प्रपोज करणं असंच पुढे ढकलत राहिलास ना, तर तिच्या बहिणीच्या काय, तिच्याही लग्नाचा इंचार्ज तूच असशील. ए, असं काही होणार नाही हं? तू बघच रे, उद्या एकीकडे भावनाताईच्या लग्नाची सनई वाजत असेल आणि त्याच वेळी मी माझ्या मनातलं तिच्या कानात सांगते. येऊ का सर? अरे श्रीनिवास सर, या ना प्लीज या. ये लक्ष्मी. नमस्कार सर. नमस्कार. ओळख करून देतो, ही माझी बायको लक्ष्मी. नमस्कार. नमस्कार. लक्ष्मी, हे आमचे HR मॅनेजर अनूप सर. सर, आमच्या मुलीचं भावनाचं लग्न आहे, त्याच्या आमंत्रणाकरता आलो आहे. अभिनंदन सर. थँक्यू सर. सर नक्की या, आणि बहिणी नाही सांगा. नक्की. निघू सर? श्रीनिवास सर, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोला ना सर. मी बाहेर थांबते, तुमचं कामाचं बोला. लग्नाला नक्की या. हां सर. प्लीज हॅव अ सीट. बोला सर. आता या सिच्युएशनमध्ये तुम्हाला कसं सांगू खरं तर कळत नाहीये, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. काय झालंय सर? तुमची सर्व्हिस आता 3 महिन्यात संपणार आहे सर. सर, मला वाटतं काहीतरी गोंधळ झालाय. अहो, माझी वर्षभरापेक्षा जास्त, जवळजवळ 14 महिने सर्व्हिस बाकी आहे सर. 3 महिने कसं नाही? तुम्ही बरोबर म्हणताय सर, पण आपले नवीन MD सर आले, शिवाय बरेच नियमही बदलले. त्यांनी सगळ्या जुन्या स्टाफला काढायला घेतले. मी माझ्या बाजूने त्यांना खूप समजावलं, पण फायनल डिसिजन हा त्यांचाच असणार आहे. सर प्लीज काहीतरी करा ना. अहो, माझ्या मुलीचं लग्न आलंय तोंडावर, आणि त्याकरता मी कर्ज काढलंय सर. प्लीज काही दिवस माझी सर्व्हिस वाढवता नाही का येणार? मी तुमची सिच्युएशन समजू शकतो सर, पण माझ्या हातात आता खरंच काही नाही. तुमची सर्व्हिस आता 3 महिनेच शिल्लक आहे, हेच खरं आहे. तुम्ही या पेपरवर सही करा. सर, सही करताय ना? मी जरा जाऊन आलो, आणि हो, लग्नात भेटूयात. मॅडम, तुम्हाला लग्नाच्या तयारीसाठी ऑल द बेस्ट. लग्नाला नक्की या. नक्की. देवा परमेश्वरा, का माझी एवढी परीक्षा पाहतोस? अजून जानूचं लग्न व्हायचं, घर बांधायचं, कसं होणार आहे हे सगळं? अहो, पण अहो,
नाही काही नाही, कुठे काय, काहीच नाही. तुम्ही सह्या कशावर करत होता? अगं साहेब काय म्हणाले की आत्ताच तुम्ही या PFच्या फॉर्मवर सह्या करून टाका. हा म्हणून केल्या बघ. आपल्याला किती ठिकाणी जायचंय लक्ष्मी, पत्रिका वाटायला. इकडे काय थांबलोय आपण? हा चल निघू, चल चल जाऊ. काय ग मूड ऑफ फेरी आहेस का तू? नको करून घेऊ एवढ्याशा गोष्टींनी मूड ऑफ. मिडल क्लास पीपल यांच्याकडनं काही अपेक्षा करण्यात अर्थच नसतो. सोडून दे आणि जे होईल ते बघून घेऊ आपण. डोंट वरी. ओके. बाय द वे त्यांच्याकडचं मेहंदीचं फंक्शन तुझ्यासाठी सॅड होणार आहे. त्या मेहंदी फंक्शनचं सोड. ती मुलगी, तिची फॅमिली सगळं सॅड आणि लो क्लास आहे. ती मुलगी जर या घरात आली ना तर 1 महिना सुद्धा टिकू देणार नाही मी तिला इथे. सगळं मुश्किल करीन तिचं. म्हणजे तू एक्सेप्ट केलंयस की ती या घरात येणार आहे? अजिबात. मी फक्त तुला एक वर्स्ट पॉसिबिलिटी सांगितली. लग्नाचा मुहूर्त उजाडेपर्यंत ना जमतील तेवढे प्रयत्न करीन मी हे लग्न मोडण्यासाठी. दॅट्स द स्पिरिट. आता तू बघ मी काय करते. हाय जानू. अगं किती वाट बघतेय मगासपासून. चला आता लवकर, कितीतरी कामं बाकी आहेत. आजी, तुझ्या सगळ्या साड्या इस्त्री करून ठेवल्या. व्यंकी दादा बॅगेत भरणार आहे आणि हॉलवर तुला वेगळी रूम दिली आहे. तेव्हा मुहूर्ताच्या आधी तो तुला तिकडे घेऊन येईल. हा साडी, बॅग, आजी. लक्ष्मी, लक्ष्मी, अगं लक्ष्मी. काय हो? अगं माझा टॉवेल कुठे? बॅग भरायची ना, कधीपासून मिळत नाही. दोरीवर आहे, आणून देते. लवकर आण जरा. विणा आवरलं का ग तुझं? वरद आवर लवकर. ए विणा चल ना, उशीर झालाय. हॅलो, जरा थांबा. किती घाई लावली आहे, थांबा जरा. अरे एक मिनिट, हे एवढं सामान कशाला लागतंय? हा ते कमी कर. उद्या संध्याकाळी आपण लग्नानंतर परत येणार आहोत घरी. तुम्हाला कळत नाही, काही गोष्टी लागतात बायकांना. काही गोष्टी लागतात बायकांना. एक मिनिट वीणा, काय सांगितलं मी तुला? पहिलं सामान कमी कर. हनी 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 ऐक ना. हा बोल. मला सांग, ही एकच ट्रॉली बॅग आहे की अजून आहे? अरे हॅरी, अजून पण आहेत बॅग्स आतमध्ये. हो का? मग तू ना इकडे आणून ठेवतेस का? तोपर्यंत मी बाहेर नेऊन ठेवतो. बरं तू हो पुढे. येस येस, थँक्यू. बघा, शिका जरा तुमच्या लहान भावाकडनं काहीतरी शिका. बघा कसं बायकोचं ऐकतो ते. ए वीणा, अगं त्यांचं लव्ह मॅरेज आहे म्हणून त्यांचं तसं आहे. आपलं अरेंज मॅरेज आहे ना म्हणून आपलं असं आहे. तू सामान कमी कर पहिलं. वीणा अगं मी काहीतरी सांगतोय तुला. हो का? आपलं लव्ह मॅरेज आहे का? नाही ना, त्यांचं लव्ह मॅरेज आहे म्हणून त्यांचं तसं आहे. आपलं अरेंज मॅरेज आहे ना म्हणून आपलं असं आहे. सोडावं तुम्ही. अरे काय मूर्खपणा आहे वीणा. वीणा लक्ष्मी, अगं, सर्वात घ्या. मला नको सर्व. मला तू एक काम कर. ते बाहेर विश्व आणि त्याचे मित्र कधीपासून डेकोरेशन करतात, दमले असतील विचार त्यांना. दे जा जरा. बरं ठीक आहे. जा सावकाश जाग. लक्ष्मी घे. बरं विश्वा, आता तर तू तिच्या घरी आलाय, सो आता तुमची सारखी सारखी भेट होतच राहील ना. हा हे विश्वा, तू तिला प्रपोज करून टाक. अरे गप्प बसा, भाऊ इथेच आहे तिचा. अरे त्याला ना ऐकता येत ना बोलता येत. मी सांगतो. अरे देवा, मी तर 3च ग्लास आणले. आम्ही शेअर करतो ना. हा हे घ्या. शेअरिंग इज केअरिंग. विश्वा, आणि हे 2 ग्लास खास तुझ्यासाठी. विचार का? का?
कारण उद्या भावनाताईच्या लग्नानंतर तुम्हाला त्या मुलीचं नाव सांगणार आहेस ना, मग त्यासाठी एनर्जी असायला हवी की नको म्हणून. तू एवढी बिझी आहेस जानू, आता कुठे? आणि तसे आपलं ठरलंय ना, लग्नानंतर सांगेन. ठीक आहे, तू तिचं नाव मला उद्या लग्नानंतरच सांग, पण आता तिचा फोटो दाखव ना. नाहीये माझ्याकडे. मला आत्ताच्या आता तिचा फोटो बघायचा आहे. जानू हो, जरा इकडे जा जा, दादा बोलवतोय, जा. मी आत्ता जाते, पण थोड्याच वेळात परत येईल. काय झालं दादा? हे विश्वा, जर तुला बोलता येत नसेल ना तर सांगा मला, आम्ही बोलतो. गप्प बसता का जरा? इथेच बोलायचं सगळ्यांच्या समोर. जानू एवढ्या रात्री त्या मुलांसोबत काय बोलत बसलीस तू? अरे मित्र आहेत माझे, ते मदत करायला आले. हा मग काय झालं? एवढ्या रात्री त्यांच्यासोबत काय गप्पा मारतीयस? हे बघ, त्यांना आत्ताच्या आत्ता घरी जायला सांग. अरे पण तू अजिबात ना. जानू, तुमचं चालू. ऐकलंस ना? अगं मी त्यांना, काय प्रॉब्लेम आहे रे तुझा? अगं ते लोक इतक्या रात्री बोलताय, मी फक्त एवढंच म्हणतोय की त्यांना आत्ताच्या आत्ता घरी पाठव बस. हो का? मग जेव्हा तू माझ्याशी फ्लर्ट करायचंस ना, तेव्हा तू पण असाच वागायचंस. आणि आपलं वेगळं होतं ना ग. हॅलो, काय वेगळं होतं? आपण पळून जाऊन लग्न केलं ते चाललं, आणि आता बिचारी जानू मित्रांशी बोलतीये, तर तू का कंट्रोल करतोयस रे? अगं पण बघ ना की ट्रॉली बॅग ठेवल्यास? हे काय ठेवतोच आहे. बरं, आतमध्ये दुसऱ्या बॅग काढून ठेवल्या, त्या सुद्धा ठेव. ठीक आहे, या ठेवतो, नंतर त्या पण ठेवतो. बरं. देवा, प्लीज जान्हवी आणि तिच्या घरच्यांनी माझ्या आणि माझ्या प्रेमाला ऍक्सेप्ट करू दे प्लीज देवा, नाही तर मी नाही लग्न करू शकणार. प्लीज 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 प्लीज. विश्वा, त्यासाठी तुझं तिच्यावर प्रेम आहे हे तिला सांगावं लागेल. हे मुकाट्यानं कामं नाही का करू शकत? कशासाठी आलं? काम करा, काम करा. मॅड, आत्ता सोडतीये मी तुला, पण उद्या भावनाताईच्या लग्नानंतर जर मला तू त्या मुलीचं नाव सांगितलं नाहीस तर मग तू गेलास. बरं आता आवरा पटापट, उद्या सकाळी लवकर निघायचंय. मला पहिल्यांदा पाहिल्यासारखं काय बघताय? लक्ष्मी, आज खूप छान दिसतेस. काय चाललंय तुमचं? नाही म्हणजे आपल्या मुलीचं लग्न आहे, आपलं नाही. मग काय झालं? खरं सांगू, आज तुझ्याकडे बघताना अगदी तसंच वाटतंय जसं तुला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा वाटलं होतं. सारखं तुझ्याकडे बघत राहा. चला पूजेला सुरुवात करूया. हो चला, पूजा सुरू करूया. अप्पांच्या औषध आणा. गोळी घ्या. कुठे निघालात? मी ते लक्ष्मीताईंच्या मुलीचं लग्न आहे. तुम्ही का मला नसलेल्या नात्यांची आठवण करून देतात? त्या गोष्टीला तर किती वर्ष झालं गेलं विसरून जाऊन माफ करा ना लक्ष्मीताईंना. ते शक्य नाही, कारण त्यांनी जी चुकी केलेली आहे त्या चुकीला माफी मिळू शकत नाही.
त्यांच्यामुळे, फक्त त्यांच्यामुळे अजूनही आम्ही ताट मानेने जगू शकत नाही आणि आम्हाला सहन सुद्धा होत नाही. पण लक्ष्मीताई आज त्यांच्या कुटुंबासोबत आनंदी आहे. तुम्ही सुद्धा विसरा ना आता सगळं. मी काय म्हणते, जी काही भांडण आहेत ती आपल्या पिढीपुरती भास. त्याची झळ आपल्या मुलांना नको. हे ठरवणारे तुम्ही कोण? रक्ताची नाती इतकी सहज नाही ना विसरता येत. मुलीचं लग्न लक्ष्मीताईंसाठी किती महत्वाचा दिवस आहे आजचा. बरं, त्यांना माहिती आहे तुम्ही त्यांच्यावर रागवलं, पण तरी सुद्धा त्यांच्या मुलांच्या लग्नांची आमंत्रणं त्यांनी आवर्जून पाठवली आपल्याला. आपण होऊन मग त्या जर का आपल्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करताय तर तुम्ही का मनात राग धरून बसला? काय मिळतं तुम्हाला हे सगळं करून? त्यांनी सुद्धा त्यांच्या अप्पांना वाऱ्यावर सोडलं. त्यांना काय मिळालं सांगा ना, त्यांना काय मिळालं? त्यांनी जे काही केलंय ते मी कधीच विसरू शकणार नाही आणि मला नाही वाटत की तुम्ही त्यांच्या मुलीच्या लग्नाला जा. आज जा तुम्ही. मी काय म्हणते, तुम्हाला जायचं नसेल तर नका जाऊ. निदान मला तरी जाऊ द्या ना. तुम्हाला जायचं असेल तर खुशाल जा, आमची काही हरकत नाही. पण पुन्हा या घरात पाऊल टाकू नका. अरे विश्वा, तू हे का करतोयस? दुसरं कोणीतरी करेल ना. अहो काका, असं काय म्हणताय तुम्ही? हे बघा, आम्ही जे काय करतोय ते मनापासून करतोय आणि ताईसाठी करतोय. हो, बरोबर आहे. बरं ऐक, आता थोड्याच वेळात मुलाकडची मंडळी येतील. त्यांना काय हवं नको ते बघण्याची जबाबदारी तुझी आहे, कळलं का? हो हो हो, मी आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, करतो मी. बरं, हे जे काही करतोयस ते कर पटकन आणि ये. जा रे लवकर, जा. विश्वा, विश्वा, काय बोलते तू? अरे ते स्वतःहून एकदा तुला विचारते की तुला कुठली मुलगी आवडते, तर तू असा एक शब्द बोलायला तुझं काय जातं? अरे ये तिचे नातेवाईक आहे तिथे. गप ना जरा, कशाला बोलताय? चल चल. हो 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 हो, आज माझा मुलगा जास्तच जेंटलमॅन दिसतोय. खरंच श्रीकांत, मला इतके दिवस ना तुझी काळजी वाटत होती. तुझं आणि आनंदीचं कसं होणार, पण आता मला बिलकुल काळजी नसणार आहे, कारण भावना येणार आहे ना इकडे. आता मला भावना, आनंदी आणि श्रीकांतची काळजी घ्यायची संधी मिळणार आहे आणि मी तुमची खूप काळजी घेणार आहे. बाबा, तुम्ही किंग दिसताय. हो का? म्हणजे भावना आई पण क्वीन दिसत असेल ना? करेक्ट, तुझी भावना आई क्वीनच होऊन येणार आहे आपल्या घरात. आता तुझ्या बाबाचं आणि भावना आईचं लग्न होणार आहे ना. आजपासून तुझी भावना आई आपल्याच घरी राहायला येणार आहे, आनंदी बरोबर. प्रॉमिस? गॉड प्रॉमिस बाळा, खरंच. चला चला, उशीर होतोय ना, आपल्याला जायचंय ना तिला आणायला. चल चल लवकर लवकर, आता काम नाही. चल चल. हा, मला जाऊ दे पुढे. ए सिंचना,
असं काय करतेस? आम्हाला मदत कर ना. ताई अहो मी खाली बसले ना तर माझी साडीची इस्त्री खराब होईल म्हणून नाही मी बसते. तुमचं चालू द्या. अशी वावरते ना जशी स्वर्गातून अप्सराच उतरली. तिला शक्य असतं ना वंस तर हॉलमध्ये सुद्धा कारनेच फिरली असती. वहिनी काही म्हणालात का? म्हणून काही उपयोग आहे? ए तुम्ही दोघी माझ्याबद्दल गॉसिप करून माझा मूड नका खराब करू. बघितलं मंगला ताई, हे असंय म्हणून ना या घरात मी काही बोलतच नाही. बाकी काही नाही, खाली निर्या बघ निर्या सुटल्यात वाटतं. अय हो का? ओ गॉड हॅरी हॅरी कसला नमुना यार. लगा 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 नुसतं बायकोच्या मागे फिरतोय. अरे तू नवऱ्या मुलीचा भाऊ आहेस ना, हा मग इकडे काय करतोयस? मग दुसरी कामं कर ना. नुसता ठोंब्याचा काय गे तू काय डोळे फाडून बघते? हा आणि अगं तू आजीकडे काय लक्ष देतेस? तुला माहिती ना अशीच बडबड करते ती. जाऊ दे. हनी हनी ऐक ना. आले बाळा असं झालं. बायको पुढे घोडा कापून नाकाचा शेंडा. आजी आजचे दिवस तर बघ. हनी हनी अठ्ठावन्न 59 60 हो 60 नारळ आहे ना. 60च? अहो अजून लागणार आहेत आम्हाला. लागतील तेव्हा मागा ना देऊ. काय माणूस आहे? आई काय करतेस हे? कशाला मध्ये नाक खुपसतीयस? हे आपल्यासाठी घेतलंय. तू तुझं काम कर. केली केली आईने गिफ्ट गायब केली. दादा एक मिनिट. एकदा ट्राय करा ना. आता शोभताय ना खरे नवरदेव. वा वा छान. खरंच छान दिसतोय आता श्रीकांत. गेली कित्येक वर्ष या दिवसाची आम्ही डेस्परेटली वाट पाहत होतो. बर चला उशीर होतोय. चला मुहूर्त टळायला नको. मी असं ऐकलं मुहूर्त टळला की अपशकुन होतो. रवी काय हे अभद्र बोलतोय आजच्या दिवशी? उलट निघालेल्या माणसाला काळजीनं सावकाश जा असं सांगावं. हो सावकाश जा. काय ग आता थोड्याच वेळात तुझ्या दादाच्या डोक्यात अक्षता पडतील. तू तर म्हणत होतीस की हे लग्न तो होऊच देणार नाहीस. काय झालं? अरे तुम्ही दोघं तिथे काय करताय अजून? चला ना. आई तुम्ही पुढे व्हा. माझं एक काम आहे ते मी करून येतो. दादांना सरप्राईज द्यायचे. या लवकर. हो मम्मा तुम्ही वा पुढे, आम्ही येतोच. मला वाटलं नव्हतं या मिडल क्लास मुलीचा आपल्या घरात येणं तू इतके इझिली एक्सेप्ट करशील. आता फक्त लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय रवी. अजून लग्न झालेलं नाहीये. हे लग्न कसं थांबवता येईल ना तोच विचार करतेय. गुड फॉर यू. आयुष्यमान भाग्यवान. कोण आहे रे? मी बघतो सर. ए थांब मी बघतो. काय रे? साहेब आपण जे जे ठरवलं होतं ते सर्व गुन्ह्याचे लोक करताय. काय? हो ते लोकांना पैसे चारून मतं गोळा करतायत. खुर्ची मिळवण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहेत. तुम्ही इथे अर्ध्या तासात आला नाहीत तर ते लोक जिंकतील. साहेब मग आपलं काय खरं नाही. तुम्ही लवकर या. त्या गुन्ह्याची हिंमत कशी झाली असं करण्याची? मी आत्ताच्या आत्ता तिकडे येतो आणि मी तिथे आलो ना मग गुन्ह्याची काय खैर नाही. तुम्ही काय झोपा काढता काय? सगळं मीच करायचं? संपत. आई काही करू नकोस. डोकं शांत ठेव. अगं पण हो चहा
पप्पा गाडी काढ. नंतर बघू. तुला गाडी चालवा सांगितलं ना. चावी द्या तुम्ही हळू चालवा मी चालवतो. पार्टी ऑफिसला पोचा. नंतर करूया. वेळ नाही आपल्याकडे. पंचायत ऑफिसला अर्ध्या तासात पोहोचायचंय. चाल लवकर. नाही नाही आणि आपण तू काय मला अवॉइड करतोयस? छे मी असं कशाला करेन जानू, अजिबात नाही. मला माहितीये तू असं का करतोयस, पण एक लक्षात ठेव विश्वा, भावना ताईचं लग्न झाल्यानंतर तू जर मला त्या मुलीचं नाव सांगितलं नाहीस ना तर तू तेच. तो तर आधीच काय म्हणाला? काय नाही, त्याला बडबडायची सवय आहे. लक्ष देऊ नकोस. ऐक ना जानू, तू लग्नावर फोकस कर ना. आणि मी प्रॉमिस केलंय, सांगेन तुला त्या मुलीचं नाव. डोंट वरी. हा ताई आलीच. मला हे काउंटरवर द्यायचंय. आलोच जाऊन. चल आख्या चल. अरे सिद्धू चल लवकर, पळव गाडी. अहो पप्पा पाऊस पडतोय, मला काही दिसत नाही इकडे, कसं चालवू पास? अरे अरे मलाही माहिती आहे का पाऊस पडतोय ते. पळव पळव लवकर, वेळ होईल आपल्याला यार. चल लवकर. किती छान पाऊस पडतोय आणि बरं झालं पाऊस आत्ताच पडून जातोय. एक वेळ पोचायला उशीर झाला तरी चालेल, पण पाऊस आला ते खूप बरं झालं. पाऊस पडणं ही एक चांगली नांदी असते, शुभ शकून असतो तो. म्हणजे भावना आई आपल्या घरी येणार ना? हो ग बाळा, भावना आई आपल्या बरोबर घरी येणार आज आणि कायमची आपल्या बरोबरच राहणार आहे. यार पाऊस पडला, तू का थांबवलंस मला? गेलेच ते ना मम्मा बरोबर. एवढं काय सरप्राईज देणार आहेस दादाला? ते सोड ग, आपलं बोलूया का? आय लाईक युअर कंपनी. मला तुझ्याबरोबर ट्रॅव्हल करायला आवडतं म्हणून थांबवलं. रवी अरे ही वेळ आहे का कंपनी एन्जॉय करायची? अरे त्या गाडीतून गेले असते ना तर ऍटलीस्ट मम्मा आणि दादा सोबत बोलले तरी असते. आणि लास्ट चान्स आहे हा लग्न कॅन्सल करायचा. आता असं शेवटच्या क्षणी बोलून लग्न कॅन्सल होतं. ऍटलीस्ट मी ट्राय तरी केलं असतं यार. थोडा वेळ थांब ना. आता मला काय माहिती होतं आज पाऊस पडेल म्हणून? अरे बाबा पोचतो पोचतो. अरे तू का स्लो गाडी चालवतोस? पळव ना. अरे वेळेवर पोहोचलो नाही ना तर आपली इज्जत जाईल. सीट गेली कारण संपतराव गाडे पाटील फॉर्म भरायला नाही आला. चल लवकर. रवी आणि सुपर्णा आपल्या बरोबरच आले असते तर किती छान झालं असतं ना. सगळे एकत्र गेलो असतो. पण तो म्हणाला ना आपल्याला काहीतरी सरप्राईज देणार आहे म्हणून आला नसेल. हे बघ, आता शेवटच्या क्षणी काही ट्राय करण्यापेक्षा ना तू रिलॅक्स हो आणि माझ्या तू काय करणार आहेस? डार्लिंग, इतके दिवस तू प्रयत्न केले, आता मी माझे प्रयत्न करणार. म्हणजे काय करणार आहेस तू? हे बघ रवी, काहीही झालं ना तरी ती मुलगी मला आपल्या घरात यायला नकोय. देव आणि दादाला काय आवडलं तिच्यात. मला वाटतं मम्माने फोर्स केला ना म्हणून दादा रेडी झालाय लग्नासाठी. दादा रेडी कसे झाले ते तर मला माहित नाही, पण ती मुलगी त्यांना आवडली आहे मात्र नक्की. कशावरून? दादांना वकिलाशी बोलताना बघितलं. व्हॉट? आपल्या घराच्या लॉन मध्ये आपले वकील काहीतरी पेपर्स घेऊन आले होते आणि दादा साईन्स करत होते. कसले पेपर्स? ते काय माहित नाही का मला. तू हे मला आधी का नाही सांगितलंस? अरे मी ऍटलीस्ट जाऊन दादाशी बोलले तरी असते ना. हे बघ रवी, ती मिडल क्लास मुलगी जर आपल्या घरात आली ना तर आपल्याला खूप प्रॉब्लेम होणार आहे. अगं हो ते
आपण सगळं ठीक कसं? माझ्या पद्धतीने. तुला मी कसलाही त्रास होऊ देणार नाही. इट्स माय प्रॉमिस. ताई मी श्रीकांत जीजूंना कॉल करू? नाही नको. अगं का? निदान ते वाटेत कुठे पोहोचले ते तरी विचार. अगं निघाले असतील ते. ताई तू त्यांना कॉल करते का? मी त्यांना व्हिडिओ कॉल ए, जानू कर मग. कर. अरे घे ना फोन. हॅलो. हॅलो. हा सगळे विचारत होते की तुम्ही निघालायत का नाही म्हणून विचारायला फोन केला. अच्छा, सगळे विचारतात म्हणून फोन केला का? नाही हा म्हणजे मलाही तुमच्याशी बोलायचं होतं पण सगळे विचारत होते म्हणून केला. असो असो, मलाही तुमच्याशी बोलायचं आहे. आता फोनवर बोलता नाही येणार ना. ऍक्च्युली एक सरप्राईज द्यायची आहे. सरप्राईज? काय? मॅडम भावना, जर ते सरप्राईज आम्ही सांगितलं तर ते सरप्राईज राहील का? भेटू लवकरच. कसलं सरप्राईज? भेटून सांगतो म्हणाले. श्रीकांत, तुला असं कोणाशी तरी मोकळेपणाने बोलताना बघून ना मला खरंच खूप छान वाटतंय. आता मी खूप रिलॅक्स झालीये. तुझी आणि आनंदीची काळजी घेणारं कोणीतरी आपल्या घरात येणार आहे, गोष्टच खूप छान आहे रे. खरंच खूप छान फिलिंग आहे. आई, आता सगळं छान होईल. तू फक्त आनंदात राहा. हो रे. जानू, अगं भावना तुला असं नटलेलं पाहून किती आनंद होतोय म्हणून सांग बरं. तिला खाली घेऊन या, गुरुजी आता वाट पाहत आहेत. या लवकर. काय रे, स्पीड का कमी केलास? दादा निघून गेला पुढे. अगं पाऊस गेली किती आहे, मला पुढचा रस्ताच दिसत नाहीये. गौरी पूजनासाठी नवऱ्या मुलीला बोलवा. वीणा, एक दिवस माझं आणि जानूचं ना असंच लग्न होणार आहे. विश्व, प्रपोज करावं लागेल. करणार आहे. प्रॉमिस केले ना तुम्हाला.
इथे ताईचं लग्न होईल आणि तिथे मी जानूला प्रपोज करेन. गौरी पूजन संपन्न झालं आहे. आता तुझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभेल.